निदान त्याची वाच्यता करू नये. भैयासाहेब, लग्न झाल्यावर तुम्ही आणि इंदू आमच्याकडे नमस्कारासाठी आला होता, आठवतं? हो. त्यावेळी कशी वागले होते मी तुमच्याशी? रीतीला धरून. खोटं बोलताय तुम्ही. हलकटासारखं वागले मी. जोडप्यांनी नमस्कार केला, फुकटचा आशीर्वाद, पण तो सुद्धा दिला नाही मी. साहेब बोले ना, मी तर बोलायचं नाही असंच ठरवलं होतं. रात्री 8 वाजेपर्यंत तुम्ही बसलात. जेवणाचं सोडा, साधं चहाचं सुद्धा विचारलं नाही तुम्हाला. मग का वागला तसे? हसूया. परिस्थितीने माझ्यावरती असा नवरा लादला याचा सूड उगवत होते मी तुमच्यावरती. यात बिचारा इंदूचा काय दोष? एवढा चांगला नवरा मिळवण्यासाठी तिला किंमत मोजावी लागली होती याचा विचार सुद्धा माझ्या डोक्यात आला नाही. रोगट झाले होते मी. तुमच्या कोणाचं चांगलं झालेलं मला पाहवतच नव्हतं. असं असेल तर मग आपण जवळ येण्याला काय अर्थ? आता ते सगळं गेलं हो. त्या वागण्याचा मला पश्चाताप होतो. भैयासाहेब, तुमची इंदू आता कशी दिसते मला माहित नाही, पण लग्नात अगदी नक्षत्रासारखी दिसायची. ती अजूनही तशीच दिसते. हे ऐकून मात्र मला वाईट वाटत नाहीये. हा आता मी पूर्वीची राहिले नाही हो. आणि तशी मी सुद्धा काय कमी सुंदर होते? 2 वर्षांनी 40 वर्षांची होईल, पण लग्नात जशी सुंदर दिसत होते जवळपास तशीच दिसते मी. पटतंय ना तुम्हाला? हो. तुम्ही आपली प्रकृती छान राखली. भैयासाहेब, हो, मला आणि मुलीला लोक काय म्हणतात माहितीये? बहिणी. मी अशी देखील इंदूला एवढा चांगला नवरा मिळतो आणि माझ्या वाट्याला हे असं. हा विचार जर माझ्या डोक्यात आला तर म्हणजे चांगला नसेल, पण मनुष्य स्वभावाला धरून आहे की नाही सांगा मला तुम्ही. हे पहा वहिनी, तुम्ही जे काही बोललात मला कशाचाही राग आलेला नाहीये. फक्त एकच गोष्ट, आपल्या जी गोडी व्हायची असेल त्यात लालजी असला पाहिजे. त्याला वगळून जर काही करायचं असेल, एवढीच अट न मान्य आहे मला. म्हणजे आपण ज्याप्रमाणे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार त्याचप्रमाणे तुम्ही आणि लालजी, तुम्ही दोघांनी एकमेकांना माफ केलं पाहिजे. माफ? भैयासाहेब, जास्तीत जास्त एवढं करता येईल. तुमच्या समोर मी नाटक करेन. या रविवारी तुम्हा सगळ्यांना आमच्याकडे जेवायला यायचं. नक्की येऊ. ठीक आहे, मग लालजीला विचारतो आणि बेत कायम करतो. Hello. Will you please put me on to mechanized accounting? Yes, mechanized accounting. May I speak to Miss Modak, please? May I know who's calling? Yeah, this is Gurunath from Bruning and Bruning. Who? Gurunath Hindalekar. Gurunath Hind. Excuse me, ma'am. Could you just call Miss Modak, please? Just a minute. Miss Mini Modak, तुझ्यासाठी फोन आहे. कोणाचा? कोणीतरी हिंद. सॉरी, आय कॅन्ट प्रोनाउन्स. हो आले. कोण कोण फोन करत असेल तर कळत नाही. ठेवून दे. हॅलो, मिनी मोडक बोलतीये. हॅलो, मी गुरुनाथ हिंदळेकर. ओळखलं ना? अय्या, तुम्ही होय. आमच्या रोजीला तुमचं नावच उच्चारता आलं नाही. अहो, माझं आडनाव जरा विचित्रच आहे. तसं लग्नानंतर मुलांनी नाव बदलायची जर ट्रॅडिशन असली ना, तर आय वुड हॅव चेंज माय कॉम्प्लिकेटेड थिंग. हिंदळेकर. हे दातात जरा जीभ अडकल्यासारखं वाटतं नाही? नाव कसं सुटसुटीत पाहिजे. राजे,
प्रधान, मोडक मोडक. तुम्हाला माझं नाव आवडतं? मला अजिबात नाही आवडत. मोडक अगदीच मोडकं तोडकं वाटतं मला. तर कधी माझं नाव बदलेल ना असं झालंय. बदलूया ना. हं? बदलेल ना. फोन सहज केला होता. हो नाही म्हणजे रविवारी या संडेला तुम्ही काय करता? भेटूया. How exciting! मला खूप आवडेल. कारण एका पाचमोऱ्या माणसाचा चेहरा तरी बघायला मिळेल. मग प्रॉब्लेम काय? या संडेला की नाही आमचं फॅमिली गेट टुगेदर आहे. माझ्या काकांच्या बंगल्यावर डिनरला बोलवलंय. आपण नेक्स्ट संडेला भेटूया. कारण हे फॅमिली फंक्शन मी मिस नाही करू शकत. पण मिस मिनी, मी तुम्हाला मिस करीन त्याचं काय? गुरुनाथ, तुम्ही ना तसा आज आमचा हाफ दिवस असतो. मग आज भेटूया ना 5 वाजता. हे बघा तुमच्या ऑफिसच्या बाजूला एक कॉलेज आहे बरोबर? अय्या, तुम्हाला कसं माहिती? त्या कॉलेजच्या लायब्ररीच्या पायऱ्यांवर भेटूया. ओके? हो, पण आपण एकमेकांना ओळखणार कसे? मी तर तुम्हाला पाठमोरच पाहिलंय. माझ्या पाठीलाही डोळे आहेत. ओके ओके बाय बाय, सी यू सून. बाय बाय. मिस मोडक, आता हा कोण नवीन फ्रेंड? ए मिनी, तुझी खरंच मजा आहे हा. रोजी, मी मजा करत नाही. मला मजा करायला पोरं भाग पाडतात. हॅलो हॅलो, कोण? हॅलो लालजी, माझी आणि मंजू वहिनींची भेट चांगली झाली. चांगली झाली? म्हणजे नेमकं चांगलं काय झालं? तुला घरात घेतलं एवढंच ना? अरे फक्त घरातच नाही घेतलं, चहा पाजला, खूप बोलल्या. होय, काय ते? ते ते जाऊ दे, ते नंतर सांगेन. हे बघ, उद्या म्हणजे रविवारी माझ्या घरी डिनरला यायचंय. मंजू वहिनी आणि मिनी दोघी येत आहेत. वा, दोघी तुझ्या घरी यायला तयार झाल्या, छान आहे. हो, अरे अगदी आनंदानं उत्साहानं तयार झाल्या. तेव्हा तूही पोच. 7 वाजेपर्यंत ये, म्हणजे गप्पाही होतील. हे बघ, विसरू नकोस आणि टाळू नकोस. इंदू खास उंदियोचा बेत करणार आहे. यातून काहीतरी बरं निघेल अशी मला खूप आशा वाटते रे. तुम्ही सगळे सहकुटुंब माझ्या घरी पहिल्यांदा जेवायला येणार या कल्पनेनंच. त्या मायलेकींचं मला काही ठाऊक नाही, पण भैया मी तुझ्याकडे नक्की येणार, 100%. तुम्ही कसं ओळखलं? कुरळे केस. आणि तुम्ही कसं ओळखलं? हा नाही, ते आत्ताच सांगणार नाही. आय एम सॉरी व्हेरी मच. तुम्हाला जास्त वेळ वाट पाहत उभं राहावं लागेल. हो, त्यात मजा कसली. एक तर संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर येताना बाथरूम मध्ये फ्रेशअप होणं एकच गरज. अहो, एकच आरसा, त्याच्यामध्ये जेमतेम एका वेळी 2च तोंड दिसतात. हो, काय सांगतो? आमच्या आयुष्यात 2च तोंड दिसतात. अहो, माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. माझ्याकरता वाट एक्सक्यूज. आय एम एक्स्ट्रीमली व्हेरी सॉरी. मला वाटतं तुम्ही एकदा सॉरी म्हणालात. एकदा नाही, 2दा म्हणाले मी सॉरी. तेच म्हणतोय, पुन्हा तिसऱ्यांदा का म्हणालात? नाही, मला खरंच वाईट वाटलंय, हे तुम्हाला कळावं म्हणून. कळलं. आपण इथे बसूया का? हो. आधी मला
वाटत होतं की चारूनेच आपली ओळख करून द्यावी, पण आता मला वाटतंय की आपली पहिली भेट व्हायला हवी तशीच छान झाली. पहिली भेट व्हायला हवी होती तशीच छान झाली म्हणजे? म्हणजे असं की ठरलेल्या ठिकाणी तुम्ही माझी वाट पाहत होते. मी तुम्हाला पाहिलं आणि तुमच्या दिशेने पावलं टाकीत असताना तुम्ही तुम्ही मनात विचारलं असेल की हीच का मी? आणि मी विचारते की हेच का ती पूर्ण? हो. मग मग आधी आपण वेगवेगळे आणि मग अचानक एकमेकांकडे खातो. तुम्ही हसल्यासारखं करता, मी हसल्यासारखं करते आणि मग तुम्ही मनातल्या मनात पुटपुटता. हो, खरंय खरंय. आणि मी मनात म्हणते की मग मी तुमच्या जवळ येते. याला म्हणतात पहिली भेट. एका पिक्चर मध्ये ना राजेश खन्ना आणि मुमताज ही असेच भेटतात. छान. अच्छा मला सांगा, तुम्हाला कशी अपेक्षित होती आपली पहिली भेट? खरं सांगू मिस मोडक, मी आपल्या पहिल्या भेटीचा कधीच विचार केला नव्हता. म्हणजे आपली वारंवार भेट कशी होईल याचा विचार केला. इंदू, अगं किती वर्षांनी भेटतोय आपण? 15 वर्षांनी. आता तुम्हालाच या छोट्या जावेची आठवण नाही झाली, त्याला आम्ही काय करणार? मीना, की नमस्कार कर काकूंना. अगं राहू दे. अय्या मीने, किती मोठी झालीस का? अगदी हिरोईन दिसतेस. काय गो काकू चिडवते? अगं खरंच. या वहिनी या. अहो मिनीला पाहिलं का? हे लालजीने काढलेल्या फोटोतली मिनी ती हीच? नमस्कार कर. हो. या वहिनी. आले याच्याकडे पाहिले. बसा वहिनी, बस ग. अहो मिनीला पाहिलं आणि 20 वर्षापूर्वीच्या मंजुताईंचीच आठवण झाली मला. डोळे मात्र थेट लालजीचे घेतले. पुरे झाला माझ्या लेकीचं कौतुक करणं. जरा तुमच्या लेकाचं कौतुक करू द्या. इकडे बेटा. बेटा काकूला नाव सांगा. सचिन आनंद मोळक. अरे वा. दे मिनी. नको नको नको. अरे आई खाऊ. घे. हे काय वहिनी? अहो सोन्याची बिस्किट नाही आहेत ती, खायची साधी बिस्किट आहे. गोड आहे ना सचिन? आई वडील एवढे देखणे असल्यावर सचिन गोड असणारच. सचिन बेटा, आज आपल्याकडे कोण आलाय? ते कॅमेरावाल्यांची काकू आणि मिनी ताई. एवढं सुणसुण त्या. हिंदू, आम्ही गेल्यावर आठवणी न्यायची दृष्ट काढ. हो हो, आपल्या माणसांची दृष्ट लागते का कधी? भैया काका केवढा सुंदर बंगला बांधलाय हो. किशोर कुमारचा बंगला सुद्धा फिक्का पडेल. मिने, याला म्हणतात कर्तृत्व. वहिनी यात कसलं आलं कर्तृत्व? इट्स पार्ट ऑफ माय प्रोफेशन. ज्याप्रमाणे डॉक्टरची डिस्पेन्सरी स्वच्छ असावी अशी पेशंटची किमान अपेक्षा असते, तसंच आर्किटेक्टचा स्वतःचा बंगला सुद्धा दिमागदार दिसायला हवा म्हणून ही सगळी धडपड. एक मिनिट ये बाय. आता हे ठेव बरं. आणि तुम्ही दोघे जण मुकाटेनी माझ्या समोर उभं राहा. उभं राहा. आता काय वहिनी? भैया साहेब, तुम्ही मला मागे म्हणाला होतात ना की मी वयाने तुमच्यापेक्षा लहान असले तरी मानाने मोठी आहे म्हणून. मग ऐकायचं आणि मुकाट्याने हे गिफ्ट घ्यायचं. हो गिफ्ट जरूर घेईन, पण तुम्हा दोघींकडून कशाला? लालजीला येऊ दे ना, एवढी घाई काय आहे? आणि हो, वास्तुशांतीला लालजींनी सीलिंग फॅन दिला होता, त्याचीच हवा खातो आम्ही 10 वर्ष. ते वेगळं आणि हे वेगळं. तुम्ही वेगळं मानत असाल हो, पण आम्ही नाही ना मानत. पण वास्तुशांतीला आम्ही दोघी जणी होतो का? अप्रिय विषय काढायचं नाही ठरलं ना आपलं, मग मुकाट्याने आमच्या दोघींकडून हे घ्यायचं. अगं घे इंदू, घ्या हो. आणि आता आमच्या सचिनसाठी. सचिन हात दाखव तुझा.
अहो वहिनी एवढं सगळं एकदम कशाला? ओ 15 वर्षांचा बॅकलॉग एकदम भरून काढताय की काय? शेवटची भेट नाहीये आपली. मोडक घराण्यात अजून खूप चांगली चांगली निमित्त साजरी करायची आहेत आपल्याला. अवश्य, पण ते पुढचं झालं. आधी पूर्व आयुष्यात राहून गेलेली सगळी कर्तव्य पूर्ण करायला नको. अहो मंजू वहिनी आणि मिनीला घर तर दाखवूया, गप्पा नंतर मारूयात ना. हो हो मलाही घर बघायचंय. चल सचिन. चला. मिनिट आधी तू वाचल. या वहिनी. या. Wait, this is great. इंदू काकू, तुला एक विचारू का ग? विचार की. तू तुझ्या घरून पळून जायचं धाडस कसं केलं ग? मला तुझा खूप अभिमान वाटतो. किशोर त्यात काय अभिमान वाटायचा? माझं तुझ्या काकांवर खूप प्रेम होतं. माझं सिलेक्शन परफेक्ट आहे हे माहित होतं म्हणून पळाले. हो, पण तू गुजराती अजूनही काकांच्या मराठी घरात रमलीस. मीने, कोणतंही घर मराठी किंवा गुजराती नसतं. ते फक्त घर असतं आणि ते घर एकदा मोडायचं नाही असं पक्क ठरवलं ना की या गोष्टीत काहीच अवघड नसतं ग. काय सचिन? मिनिट आधी तू गार्डन मध्ये चल. गार्डन मध्ये चलायचं? चल चला 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 गार्डन मध्ये जाऊया. चला चला लवकर 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 लवकर. लेट्स गो. इंदू सारखी बायको तुम्हाला मिळाली म्हणून तुम्हाला भाग्यवान समजावं, का तुमच्यासारखा नवरा इंदूला मिळाला म्हणून इंदूला सुदैवी समजावं, तेच कळत नाही मला. त्यापेक्षा लालजी सारखा थोरला भाऊ आणि तुमच्यासारखी वहिनी मिळाली म्हणून मला आणि इंदूला दोघांनाही एकत्रच भाग्यवान ठरवा. तुमच्या भावाबद्दल मी काही बोलणार नाही, पण माझ्यात भाग्यवान वाटावं असं काय? ज्या अर्थी लालजीनं तुमची निवड केली त्या अर्थी तुमच्यात काहीतरी असलंच पाहिजे ना. तुमच्या घरावर कसलं तरी मळब आलंय, ते दूर झालं ना की तुमचाही संसार असाच उजळून निघेल बहिणी. हा विषय सोडून तुम्ही माझ्याशी काही बोलणार आहात का? का फक्त लालजीची बायको म्हणूनच माझ्याकडे बघणार आहात? मलाही माझं कसं का असे ना स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. तुम्ही मला अहो जाऊ करणं थांबवणार आहात का? मलाही माझं एक स्वतंत्र नाव आहे, आनंद मोडक, की फक्त भैया साहेब म्हणणार? भैया तू म्हणजे काय मिनीताई, कसं वाटलं काकाचं घर? फारच छान. सॉलिड. अरे अजून लालजी कसा नाही आला? तुम्ही जरा फोन करून बघा ना. लालजी अजून स्टुडिओतच असेल ना? आता स्टुडिओत का स्मशानात हे तुम्हाला मी कसं सांगणार? स्मशानात? जाऊ दे हो, जाऊ दे. नाही ओ, यात एवढं हसण्यासारखं काय आहे? आम्हालाही कळू दे की स्मशानाची भानगड. आई, तू काकांना काही सांगू नको हा. तू पण ना नको ते विषय काढत असते. बर बाई, नाही सांगत. हो, आता तर उत्सुकता अजूनच वाढली आहे, सांगा ना. काही नाही हो. अहो मागच्या महिन्यात मिनीचा वाढदिवस झाला. आता तो एक दिवस तरी तुमच्या लालजीने घरी असावं ना. घरी राहणं तर सोडाच, मुलीला साधं विश सुद्धा केलं नाही. आणि कारण विचारलं तर म्हणाले कामासाठी स्मशानात गेलो होतो.